नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात रूट मार्च काढण्यात आला. या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी MN न्यूजला संदर्भात माहिती दिली. पाहूया काय म्हणाले जगताप. सुहास जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे. आज रोजी सकाळी 9:30 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोणावळा सिटीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी व बाजारपेठेत CISF व पोलीस ठाणे असा एकत्रित रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. सदर रूट मार्चमध्ये पोलीस ठाणेकडील 1 PI आणि 4 अधिकारी, तसेच CISF कडील 1 PI असे एकूण 7 अधिकारी, तसेच 110 कर्मचारी CISF आणि पोलीस स्टेशनचे म्हणून असे मनुष्यबळ वापरण्यात आले होते. सदर रूट मार्च हा सिटीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणाहून तसे बाजारपेठेतून काढण्यात आला. यायोगी मला लोकांना हीच विनंती करायची आहे की लोकसभा अनुषंगाने काहीही तक्रारी असतील, नाहीतर काहीही असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सदरहू इलेक्शन हे फेअर आणि चांगल्या वातावरणात होण्यासाठी जे काही पोलीस स्टेशनकडून त्यांना सहकार्य अपेक्षित आहे, नाही जे काम आहे ते केलं जाईल, हे मी या लोणावळा पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना ग्वाही देत आहे. काढलं का? आजी लागली.